नमस्कार मंडळी, मी सुषमा गोडीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावांसाठी एक योजना आणलेली आहे आणि त्या योजनेनंतर नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे। जाणून घेऊया अमरावतीच्या लोकांकडून का ही लाडका भाऊ जी योजना आहे ही इथल्या लोकांना किती आवडली। जस त्याची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, तर आता सगळ्या भावांना पण एक समाधान मिळाले। आपल्याला काय वाटतं? पहिले तर मुख्यमंत्री साहेबांचं आभार, अभिनंदन मी करतो। आज आखाडी एकादश, चांगला दिवस आणि चांगली सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्र्यांना खूप चांगली लाडका भाऊ योजना राबवली, याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आणि जी लाडकी बहीण योजना जो केली होती ते पण चांगली केली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो। आपको क्या लगता है? पहिले तर सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा। विठ्ठल रुक्मिणी सगळ्यांना सुख समृद्धी आणि आशीर्वाद देव। आणि जे लाडका भाऊ योजना चालू केली आहे लाडका बहीणसोबत मुख्यमंत्रीजीनं, हे खूप खूप चांगली केली आहे। कारण की आता लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊचं खूप चालू होतं की आमच्यासाठी काय, तर मुख्यमंत्रीनं जे केलं आहे लाडक्या भावासाठी, जेवढेही 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे किंवा ITI वगैरे जे करत आहे त्यांच्यासाठी एक नंबर योजना केलेली आहे। त्यांचा काहीतरी बेनिफिट त्याला भेटन आणि मुख्यमंत्रीने जे योजना राबवलेली आहे याबद्दल त्यांचं मी आणि महाराष्ट्राचे तमाम युवा जनता खूप खूप अभिनंदन करते, आभार व्यक्त करते एकनाथजी शिंदेचा। काही चांगली योजना आहे। आमच्यासारख्या जे बेरोजगार लोक आहेत त्यांना हे काहीतरी मदत म्हणून सरकारने चांगला प्रयत्न केला आहे आणि त्याचं अभिनंदन करतो मी मुख्यमंत्री साहेबांचं। तुझं काय शिक्षण झालेलं आहे? माझं M.Com झालं आहे। M.Com झालेलं आहे म्हणजे तुम्हाला डिग्रीवाल्यांना जवळपास एक 8-1 हजार रुपये तरी मिळतील। हो, आता तेच आशा आहे। आता त्याच्याशिवाय जॉब तर काही काढत नाही, त्यामुळे आता हेच आशावर आम्ही आहे। याच्यापेक्षा त्यांनी माझं बोलणं आहे की काहीतरी जागा काढावा, काहीतरी जॉब्स काढाव्या माझ्यासाठी, ते चांगलं होणार, ते जास्त महत्त्वाचं आहे। तशी चांगली योजना आहे। लाडका बहीण जशी योजना आहे त्याप्रमाणे लाडका भाऊसुद्धा योजना असायला पाहिजे आणि त्यात अप्रेंटिस केल्यानंतर मुलाला काही रुपये मिळणार आहे, तर नक्की म्हणजे स्वागत करण्याजोगती योजना आहे। तू बातमी बघितली का ही? हो, बघितली, आजच आहे। काय काय होतं त्याच्यामध्ये म्हणजे नेमकं तुला माहिती आहे? एवढी बारीक तर वाचली नाही मी। कारखान्यामध्ये जे मुलं काम करतील त्यांना आधी अप्रेंटिस दिली जाईल आणि त्यांना जो भत्ता आहे 6,000 रुपये प्रति महिना असं काहीतरी त्यांना वेतन देण्यात येणार आहे, अशी मी बातमी वाचलेली आहे। तर आनंदाची बातमी आहे। योजना आता चांगली सुरळीतपणे चालू झाली पाहिजे आणि सगळ्या म्हणजे आहे जे लाडके भाऊ त्यांना सगळ्यांना रोजगार भेटला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे। आणि बस आजच मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना घोषित केलेली आहे, म्हणजे तरुणांसाठी विशेष घोषणा आहे। तर तुला काय वाटतं याच्याबद्दल? मला तर सगळ्या तरुणांना खूप चांगली गोष्ट झाली आहे की लाडका भाऊ योजना हे सरकारने राबवली आणि अशाच आम्हाला सगळ्या तरुणांना खूप मोठा आनंद झाला। तुझं शिक्षण किती झालेलं आहे? माझं 12वी। म्हणजे तुला 6,000 रुपये मिळतील आता 12वी नंतर? हो। काय करशील त्या 6,000 रुपयाचं? त्या 6,000चं माझ्या शिक्षणाला लावून मी पैसे तरी मदत भेटली सरकारकडून, तर धन्यवाद सरकारला। चांगली गोष्ट आहे जर काढली सरकारनं, चांगली योजना काढली आहे, चांगला फायदा होईल त्याचा। ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं तुला, कशा पद्धतीचा फायदा होईल या योजनेचा? म्हणजे चांगली गोष्ट आहे ते, म्हणजे ग्रामीण म्हणजे मुलांना म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना लाभ होईल त्याचा। हो। तुझं शिक्षण किती झालेलं आहे? 12वी 12th, आता ITI चालू आहे। ITI चालू आहे म्हणजे तुम्हाला डिप्लोमावाल्यांना आता 8,000 रुपये मिळणार आहे? हो। तर तू घेशील का सरकारचे 8,000 रुपये? हो, नक्कीच। हो। किती दिवस चालणार ही योजना हे सांगा? का बा लास्टपर्यंत चालणार का बा फक्त? नाही तर ते MP पण महिलांसाठी मिळत होते 900 रुपये, तिथचे मुख्यमंत्री बदलले आणि ती योजना बंद झाली। आता तसं नाही झालं पाहिजे। इथचे मुख्यमंत्री बदलले का मग हे पण योजना बंद होऊन जाणार। फक्त इलेक्शन पुरते नका करू, करायचं आहे तर पूर्ण करा। योजना द्यायला काम द्या ना, काहीतरी रोजगार द्या अमरावतीसाठी किंवा कुठेतरी काहीतरी काम कर, म्हणजे जॉब लावून द्या मुलांना, असं काहीतरी करा। खूप मुलं शिकले पडलेले आहेत, त्यांना काय, माझं ग्रॅज्युएशन झालं, मला मुंबईवरून गाड्या आणायला लागते, इथं विकायला लागते, पोटासाठी काही ना काही करावं लागेल ना। बॉम्बेवरून गाड्या आणतो, इथं विकतो, मग काय, म्हणून म्हटलं की बा
असं काहीतरी करा का बा इथंच आपल्या अमरावतीत. आता मला काय मुंबईला जायला मग इथंच मला जर 15-20 हजारांना काम भेटलं, मी कशाला तिथून कशाला त्या 30 हजारासाठी रातच्या पेरी जाणं, सकाळी इथं वापस येणं, रस्त्यानं काही झालं घरच्यांना पण काळजी राहते. त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इथं काहीतरी करून द्या. हे पैसे नका देऊ 1500. आता तुम्ही म्हणता का बा लाडका भाऊ योजना आली, हे किती दिवस चालणार आहे? मुख्यमंत्री शिंदे आहे तोरी, मग नंतर. बघा, या युवकाचा खूप रास्त प्रश्न आहे की ही योजना किती दिवस चालणार आहे आणि योजना देण्यापेक्षा आम्हाला रोजगार द्या, असं या युवकाचं म्हणणं आहे. माझ्या मते ते लाडका भाऊ जो योजना चालू केली, आधी लाडकी बहीण केली, पहिले सुरुवात झाली ठीक आहे, ज्या महिलांना गरजू आहे, ज्या महिला गरजेच्या आहे त्यांना भेटायला हवी. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रोजगार सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की सगळेच मुलं शिक्षण करत आहे, सगळ्या मुलांना शिक्षणाला पैसा लागतो, शिक्षण झाल्यावरही रोजगार नाही. हर प्रकारचे असं समजा की 100 मुलापैकी 10 मुलं स्वतःच्या याच्यावर आहे, 90 मुलं फिरून राहिले आहे. शिक्षण सगळेच करून राहिले आहे, आई वडील पैसे लावते, सगळं लावते, पण रोजगार भेटून नाही राहिला आहे. असं काही करा की फॅक्टरी आहे, हे आहे, ते आहे. हर प्रकारच्या सरकारच्याच हातात असते की नवीन टेक्स्टाईल आहे. आता आल्या भरपूर, पण आपल्या अमरावतीतल्या मुलांना कुठे रोजगार भेटला नाही आहे. म्हणजे असं समजा की अदर जिल्ह्यातले, अदर बाहेरचे MP UPतले मुलं तिथे तुम्ही रोजगार देता, मग त्याला काही हे नाही आहे ना, पर्याय नाही आहे. दुसरी गोष्ट असं म्हटलं पाहिजे, पैसे देऊन कोणी आयता करून देणे आहे तो ॲक्च्युली. म्हणजे असं की तुम्ही तो पोरगा त्याच्यावर भरोशावर राहते की नाही आता माझे पैसे येणार आहे, तो करणार काय मला सांगा. ते आता त्याला आदत लावून देईल तुम्ही पैसे द्यायची, उद्या जर ते पैसे नाही आले मग त्याला आदत लागून नाही, तो चोरी चकारी काही ना काही करणार, बरोबर आहे. मग ते पैसे जर यांना गॅरंटी काय आहे की हे पैसे लाईफ टाईम देणार यांना. आता मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे म्हणून ठीक आहे, जर सरकारचा आता तुम्ही पाहू शकता 6 महिन्यांनी सरकार बदलते, हे नवीन कायदे आणते, ते नवीन कायदे आणते, मग कोणावर विश्वास करायचा? फसते कोण? जनता फसते. मग याचं उत्तर कोण देईल? तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून द्या म्हणा, सगळ्या जनतेला आश्वासन तर देऊन देता की बा एवढे पैसे देणार आहे, तेवढे पैसे देणार आहे, पण तुम्ही देणार आहे हे सांगता, पण देणार का हे महत्त्वाचं आहे ना. तुम्ही 1500 द्या, 10,000 द्या, त्याच प्रकारे असं करा की सगळ्यांना रोजगार द्या. ठीक आहे, तुम्ही त्याची क्वालिटी पाहून रोजगार द्या. हर व्यक्तीला रोजगार देणं शक्य नाही, पण त्याची क्वालिटी पाहून जर रोजगार देत असेल तर ते महत्त्वाचं आहे. सगळे जर असे, आता जो अरविंद केजरीवाल सगळ्यांना फ्री दिल्लीची अवस्था तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री जेलात आहे, बाकी त्याचे नेते जेलात आहे. पाण्याची म्हणजे सुविधा तुम्ही बघू शकता तिथे कशी आहे. असाच महाराष्ट्राची आदत होऊन जाईल. महाराष्ट्राच्या लोकांना बिल वगैरे आहे, हे आहे, ते आहे, मग त्यांना फ्रीची आदत पडून जाईल. मग ते भरणार कुठून? रोजगार कामच राहणार नाही, पैसे कुठून भरणार आहे? आणि अशी जर आदत लावून दिली तुम्ही त्यांना तर मग मुश्किल आहे. कारण की मग यानी अर्थव्यवस्थेवर फरक पडणार आहे. सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे? अर्थव्यवस्थेवर फरक पडणार. आणि मग सरकार काय तिकडून आणि आमदार लोकांचं काय झालं? इकडे चांगली भेटली तर तिकडे जाते, इकडे चांगली भेटली तर इकडे जाते. कोणावर विश्वास करायचा तुम्ही सांगा. बघा, दादांचा रास्त प्रश्न आहे की रोजगार तुम्ही द्या आणि योजना किती दिवस चालणार आहे, कारण 6 महिन्यानंतर सरकार बदलणार आणि आमदार खासदार ज्या बाजूनी त्यांचा लाभ असतो त्या बाजूला वळतात. खरोखर या युवकाने विचारलेला प्रश्न अगदी रास्त